रामकृष्णारी नर्मदे हर. आज दिनांक 23 जानेवारी 2026. आपण कुटराई या गावातील सिलगी संगमापाशी स्थित असलेल्या आश्रमातून आज सकाळी 8 वाजता पुढे मार्गस्थ होत आहोत. काल आपण संध्याकाळी परवानगीने या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो. या ठिकाणी सुद्धा सदाव्रत होतं. साधारण 8 जण आपण परिक्रमावासी या ठिकाणी होतो. त्यातले आम्ही दोघं आणि अजून दोघं, एक साऊथ इंडियन आहे आणि एक महाराष्ट्रातले नाशिक मधले आहेत. आम्ही चौघांनी मिळून सगळ्यांसाठी भोजन प्रसादी तयार केली. खूप आनंद आला या ठिकाणी. शांत असं वातावरण आहे. कोणतंही नेटवर्क नाही, रेंज नाही, मोबाईल नाही, काहीच नाही. अशा सुंदर वातावरणामध्ये आजच्या रात्रीचा विश्रांती घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. सकाळी सर्वांसाठी नर्मदे हर बेटा, नर्मदे हर. सकाळी या ठिकाणी सर्वांसाठी चाय प्रसादी तयार करून सगळ्यांना देऊन आपण या ठिकाणी बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. बालभोग आपणच तयार केलेला होता तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला जो मार्ग आहे डांबरी, त्या मार्गाने आता पुढे मार्गस्थ व्हायचं आपल्याला. टाकीन घाट पर्यंत आज आपल्याला पोहोचायचंय. बघूयात आता कशा कशा प्रकारचा मार्ग आपल्याला टाकीन घाटापर्यंत पोहोचण्यासाठी लागतोय ते. रामकृष्णरी नर्मदे हर. काल आपण जी सिलगी मैया पार करून आलो होतो, त्याच सिलगी मैयाचा हा पूल आहे आपल्याला पलीकडे जाण्यासाठीचा. या पुलावरून तर पाणी चाललेलं आहे, त्याच्यामुळे जो शेजारी दगडी पूल दिसतोय त्याच्यावरून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण ज्या आश्रमात थांबलो होतो त्या ठिकाणी आपण श्री हर्षल सुभाष पाटील साहेबांनी आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी काही रक्कम त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ पाठवली होती. त्या रकमेपैकी 300 रुपये आपण रोख स्वरूपात या ठिकाणी आश्रमात त्यांच्या नावे जमा केलेले आहेत. कारण आपल्याकडे रोख 300 रुपये शिल्लक होते, ते आपण या ठिकाणी जमा केले. श्री हर्षल सुभाष पाटील साहेबांचे मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात, त्यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सिलगी मैया पार करून आल्यानंतर पुढे अशा प्रकारचा मार्ग आहे आता आपल्याला जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर 2 मार्ग लागतात. एक वरती जातोय पहाडीवरती आणि एक खाली जाणारा मार्ग आहे उजव्या बाजूचा. त्या मार्गाने सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हे कुटरई गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपल्याला फुलवाही हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे सारंगपूरच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. फुलवाही गावातून आपण पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला सिलगी मैया लागलेली आहे. याच्यातल्या या दगडी पुलावरून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण सिलगी मैया पार करून इकडे आलेलो आहोत. अशा प्रकारचा हा पुढे जाण्याचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अद्भुत असं सौंदर्य आहे बघा या ठिकाणी. सिलगी मैयाचा किनारा आहे हा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नदीतून पुढे आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलेला आहे, त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलाय, त्यांनी पण डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक वस्ती लागलेली आहे. आता या वस्तीच्या तिथून एक उजव्या बाजूला जाण्यासाठी मार्ग असेल. हा वस्तीच्या पुढे आल्यानंतर हा मुख्य रोड आलेला आहे, याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. फुलवाईच्या त्या चौकातून आपण उजवीकडे मार्गस्थ झाल्यानंतर साधारण आपल्याला हा घाट लागलेला आहे आणि या घाटाघाटानेच आपण सारंगपूरच्या दिशेने मार्गस्थ आहोत. दोन्ही बाजूला जंगल आहे आणि या जंगलाच्या मधून हा मार्ग आहे. आपण काल कुटराईमध्ये ज्या आश्रमात स्थित होतो तिथून पुढे किनाऱ्याने जायचं म्हटलं तर मार्ग नव्हता आणि तिथून पुढे काय होतं, नर्मदा मैयाचा जो प्रवाह आहे तो नागमोडी वळणं घेत जातो. त्याच्यामुळे तिथून अंतरही खूप जास्त वाढतं आणि कोणी तिथून जात नसल्यामुळे तिथं मार्गही नाही आहे. त्याच्यामुळे आपण
या सडक मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत। मालपूर या गावापर्यंत कदाचित हा सडक मार्ग असेल आणि तिथून पुढे पुन्हा आपल्याला तटमार्ग चालू होईल असं वाटतंय। बघूयात कुठे आपल्याला पुन्हा तटमार्ग लाभतोय ते। रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे सारंगपूरच्या दिशेने। रामकृष्ण हरी नर्मदे हर सारंगपूरच्या दिशेकडे मार्गस्थ असताना या ठिकाणी साधारण 1.5 ते पावणे 2 किलोमीटरचा घाट आपल्याला लागला होता। तो घाट आपण चढून वरती आलोय आणि आता वरती सपाटी चालू झालेली असं वाटतंय। बघूयात आता कशा प्रकारचा हा मार्ग आहे तो। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। वाटलं होतं की तिथपर्यंत आपला चढ संपलेला आहे, पण तसं नव्हतं। साधारण अर्धा किलोमीटर पुन्हा माथा होता, पण आता या ठिकाणी सपाटीचा रस्ता चालू झालेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। आश्रमापासून साधारण 8 ते 8.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हे सारंगपूर गाव लागलेलं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। याही गावातून आपण सरळ पुढे कनेरी या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सारंगपूर गावातून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपल्याला कनेरी हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे। या गावातून आपल्याला पुढे कचहरी या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। कन्हेरी गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी एक मुख्य मार्ग लागलेला आहे आडवा, त्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। कन्हेरीतून आपण उजव्या बाजूला या मुख्य रस्त्याने वळाल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर पुढे आलोय आपण। तर या ठिकाणी बघा हा मुख्य रस्ता उजव्या बाजूने सरळ चाललेला आहे, पण आपल्याला या डाव्या बाजूच्या रस्त्याने जैतपुरी या गावापर्यंत जायचंय। म्हणजे पहिल्यांदा कचहरी गाव लागेल, त्याच्यानंतर जैतपुरी लागेल आणि त्याच्यानंतर टाकीन घाट, असं आपल्याला मार्ग आहे पुढचा। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण या मार्गाने साधारण 2.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती एक छोटासा घाट लागला होता, अर्धा ते पाऊण किलोमीटरचा। तो घाट चढून वरती आल्यानंतर या ठिकाणी बघा एक मोठा असं वडाचं झाड आहे। त्या वडाच्या झाडाच्या समोरूनच एक पगदंडी मार्ग गेलेला आहे। आता काय होतं, हा जो मार्ग आहे हा सरळ जातो पुढच्या गावामध्ये। कचहरी नावाचं गाव आहे आणि त्या गावातून पुन्हा आपल्याला डाव्या बाजूला जावं लागतं आणि डाव्या बाजूने तो समोर एक डांबरी दिसतोय बघा, त्या डांबरीला आपण येतो। त्याच्यामुळे हा शेतातून सरळ एक पगदंडी मार्ग आहे, त्या मार्गाने आता आपण पुढे मार्गस्थ होतो। रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा शेतातला पगदंडी मार्ग आहे। पडीक शेत दिसतंय हे। तिथून आपण सरळ त्या डांबरीपर्यंत जाणार आहे आणि तिथून पुढे तो डांबरी सरळ जैतपूर या गावापर्यंत आपल्याला नेऊन सोडेल। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। या पगदंडीने आपण या डांबरीपर्यंत आलोय। आता इथून आपण डाव्या बाजूने जैतपूरकडे या डांबरीने मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। या डांबरी मार्गाने आपण एक घाट चढून आलोय आणि त्याच्यानंतर एक सपाटीचा रस्ता लागला होता आणि आता पुन्हा घाट उतार लागलेला आहे आपल्याला। अशा प्रकारचा हा उताराचा मार्ग आहे। हा उतार उतरून आपण जर समोर बघितलं तर या ठिकाणी हे जैतपूर गाव आहे। या गावातून आपल्याला डुबा या गावाकडे पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। गावात खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा एक सरळ मार्ग जातोय जो गावात जातोय आणि हा जो डाव्या बाजूचा मार्ग आहे जो मुख्य आहे तो मार्ग डुबा या गावाकडे जातोय। त्या रस्त्याने आपण सरळ गावाकडे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। जैतपुरी गावातून साधारण 3 किलोमीटर सरळ या रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यावरती आपल्याला डुबा नावाचं गाव लागलेलं आहे। या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। तो डांबरी रोड आहे बघा आणि आपण त्या डांबरी रोडनी जे पिंपळाचं झाड दिसत त्या पिंपळाच्या झाडापासून आत वळालोय आणि या पगदंडी मार्गाने आपण आलो। आणि हा डांबरी जर सरळ आलो असतो आपण तर हा जो नवीन रस्ता तयार होतोय या नवीन रस्त्याच्या कडेकडेने आपण आलो असतो आणि हा रस्ता आपल्याला पुढे मिळतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। तिथं व्हिडिओ घेतला होता आपण, पण तो व्हिडिओ चालूच झाला नाही, त्याच्यामुळं अशा पद्धतीने दाखवायला लागले। फक्त एवढंच लक्षात ठेवा की डुबा गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला जो रस्ता लागेल त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज दिवसभरात मार्गात आपल्याला जी गावं लागलेली आहेत ती गावं नर्मदा मैयापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावरतीच आहेत, पण या गावामध्ये पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे। या ठिकाणी
जे बोरवेल आहेत त्या बोरवेलला सुद्धा 15-20 हापसे आपण मोकळे मारल्यानंतर थोडंफार पाणी येतं, अशा प्रकारची पाण्याची पातळी या ठिकाणी आहे. जर हा परिसर बघितला तर तुम्हाला एकदा गोल फिरून दाखवतो. अशा प्रकारचा हा परिसर आहे बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणचं जे शेत आहेत त्या शेतांमधलं उत्पन्न सुद्धा कमी आहे, म्हणजे तेवढी दर्जेदार जमीन या ठिकाणी नसल्यामुळे तशा पद्धतीचं उत्पन्न या ठिकाणी निघतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा परिसर आहे आणि आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण टाकीन घाटकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर या रस्त्याने थोडंसं पुढे आल्यानंतर आता उतार लागलेला आहे आपल्याला आणि या ठिकाणावर आपल्याला नर्मदा मैयाचं आज दिवसभरातलं दर्शन होतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे डुबा गावातून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आपण टाकीन घाटावरती येऊन पोहोचलोय. या ठिकाणी जे स्थित असलेला आश्रम आहे त्या ठिकाणी आपण आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी प्रयत्न करूयात आणि सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात नर्मदा मैयाच्या किनारी आपण आजची संध्याकाळची विश्रांती घेण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 84व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण आज सकाळी सिलगी संगमापाशी कुटरई या गावामध्ये स्थित असणारं जे आश्रम होतं त्या आश्रमापासून साधारण 23 किलोमीटर पुढे मार्गस्थ होऊन टाकीन घाटापर्यंत पोहोचलोय आपण सडक मार्गाने. आज कुठेही आपल्याला किनाऱ्याचा मार्ग लागला नाही, सडक मार्गाने आपण इथपर्यंत पोहोचलोय. या ठिकाणी आश्रमामध्ये मैया आहेत, त्या मैयांच्या परवानगीने आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आसन लावलेलं आहे. या ठिकाणी समोर नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होतंय. त्या ठिकाणी जाऊन आता आपण थोड्या वेळ साधना करूयात आणि मग आश्रमामध्ये जाऊन आपली संध्याकाळची जी काही नित्य पूजा वगैरे असेल ती करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणी बघा. शांत, या ठिकाणी नेटवर्क नाही, लाईट नाही, काहीच नाही आणि अशा या सुंदर वातावरणामध्ये आपण आज विश्रांतीसाठी थांबतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.